आहे आपण लातूर महानगरपालिकेचे इलेक्शन तर जोरात चालू आहे आणि त्याच्यात आपल्याला माहिती आहे की इलेक्शन म्हटल्यावर एनर्जी लागते. तर ती एनर्जी रिचार्ज होण्यासाठी आम्ही साई प्रसाद गोल्डन पॉइंट मध्ये आलोय. संभाजी भैया, अर्चनाताई, अजित पाटील आणि आमचे सगळे उमेदवार. कारण हे साई प्रसाद गोल्डन पॉइंट हे लातूरकरांचं म्हणजे सर्वसामान्य किंवा जे जुने सगळे लातूरकर आहेत, मग पत्रकार असतील, कॉलेजला जाणारी मुलं असतील, मुली असतील, वकील असतील, व्यावसायिक असतील, ह्यांचं हे उठण्या बसण्याचं ठिकाण आहे. आणि प्रत्येक शहराला असं एक ठिकाण असतं की ज्या ठिकाणी त्या शहरातले सर्वसामान्य जे आहेत, व्यावसायिक कोणी असू दे, भले श्रीमंत असेल, गरीब असेल, कोणी असेल, पण एक अट्रॅक्शन असते किंवा हे ठिकाण आपलं इथं आलं पाहिजे. तर ते इथल्या चहाचा आस्वाद घेण्यासाठी आणि मगाशी म्हटलं तर थोडंफार इलेक्शन मध्ये सगळ्यांना रिचार्ज करण्यासाठी आम्ही आलो. अतिशय सुंदर आणि कडक चहा इथला आम्हाला मिळाला आणि नक्कीच इथला चहा जसं आहे तसं भारतीय जनता पार्टीचं काम सुद्धा कडक होणार आहे असं नक्कीच मी सांगू इच्छितो. कालच आमचे नेते आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब येऊन गेले आणि त्यांनी लातूरकरांना पण काल चार्ज केले. आज लातूरच्या साठी अनेक नवीन प्रकल्प हे कालच्या साहेबांच्या भाषणात आपल्याला म्हणजे त्यांनी ते काय देणार आहेत किंवा उद्या भाजपची सत्ता इथं आल्यानंतर भाजप या लातूर शहरासाठी काय करणार आहे हे काल एक ज्याला ब्लू प्रिंट आपण म्हणू तो देवेंद्र फडणवीसांच्या भाषणात आपल्या समोर लातूरकरांच्या समोर मांडला गेला. आणि हे आपल्याला घडवायचे, हे घडणार आहे की जे जे काल देवेंद्र फडणवीस बोलले ते सगळं लातूरमध्ये घडणार आहे. आता आपल्याला लातूरकरांना माझी विनंती की लातूरकरांनी फक्त भाजपची सत्ता आणण्यासाठी जे घडवायचे तेवढं काम लातूरकरांकडनं राहिलंय. आता लातूरचा विकास आणि लातूरची प्रगती थांबणार नाही. भाजप आणि भाजपचे आमचे सर्व स्थानिक नेते मंडळी सगळेजण या शहरामध्ये परिवर्तन करण्यासाठी आणि या शहरामध्ये एक पॉझिटिव्ह ज्याला आपण म्हणू बदल घडवण्यासाठी सगळेजण सज्ज आहेत. फक्त लातूरकरांनी आम्हाला सगळ्यांना साथ द्यावी, भारतीय जनता पार्टीला साथ द्यावी. आमच्या सर्व उमेदवारांचं चिन्ह कमळ आहे. कमळाच्या समोरचं बटन दाबून लातूरकरांनी पुढच्या मी मगाशी अनेक ठिकाणी सांगितलं की 5 वर्ष नाही, पुढच्या 25-30 वर्षाचा निर्णय आता लातूरकरांनी घ्यायचा आहे, हे लक्षात घ्या. एक पंचवार्षिकची मतदान करायला आपण निघालेलं नाहीये. हे मतदान पुढच्या 25 ते 30 वर्षाच्या लातूरच्या वाटचालीचं मतदान आहे आणि ते आपल्याला करायचंय. आणि हे सगळं जे आहे हे भाजपच करू शकते, देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्वच करू शकतं. दुसरं एवढं ताकदीचं एवढं धमक असणारं नेतृत्व काँग्रेस आणि इतर पक्षांमध्ये नाही. त्यांच्याकडे एवढी ताकद नाही, त्यांच्यामध्ये एवढी कुवत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे सगळ्यांनी भाजप बरोबर राहावं, भाजपला मोठ्या मताधिक्यानं सर्व आमच्या उमेदवारांना निवडून द्यावं ही माझी विनंती आहे. म्हणजे आता मी सांगण्यापेक्षा स्वतः मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक, आपला रिंग रोड, विलासराव देशमुख मार्ग या सगळ्याचा उल्लेख त्यांनी केलाय किंवा या सगळ्याची सुधारणा आम्ही करणार आहे. रिंग रोडचा प्रस्ताव तर आपण गडकरी साहेबांकडे मान्यतेला पाठवून पण दिलाय, म्हणजे तो पण आता प्रोसेस मध्ये. आणि जे आपलं मुख्य ठिकाण आहे ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी होती ते ठिकाण जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, तर त्याचं पण जे काय असेल ती सुधारणा आणि त्या पुतळ्याचं पण जे काय असेल ते सौंदर्यीकरण वाढवण्यासाठी स्वतः मुख्यमंत्र्यांनी हा विषय काल बोलले. त्यामुळं आता काय त्याची फार वाट बघायची गरज नाही. 100% हे सगळे जे तिथल्या समस्या आहेत ह्या दूर होतील. लोक 100%.